नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो, ज्यात आरोग्य, शिक्षण, अर्थ अशा विविध विषयांचा समावेश असतो. आज आपण तुमच्या आरोग्याशी निगडित विषयावर बोलणार आहोत. खरं तर कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर ठळकपणे उठून दिसतात ते त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात. या चारही घटकांपैकी केस, डोळे, नाक हे सुंदर घटक असतील, मात्र दात वेडेवाकडे किंवा फारच पुढे असतील तर मात्र बाकी सर्व घटक असूनही वेड्यावाकड्या दातांमुळे चेहऱ्याला कुरूपता येते. मनुष्याचा आहार, मनुष्याची पचनक्रिया, मनुष्याची भाषा, शब्द उच्चार या गोष्टींसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दातच कारणीभूत ठरतात. म्हणून दात हा किती महत्त्वाचा घटक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे ऑर्थोडॉन्टिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान. आणि या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत डॉक्टर साक्षी पेटकर. डॉक्टर साक्षी यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर साक्षी या MDS ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत. त्यांनी MUHS अर्थात महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स या मेडिकल कॉलेजमधून BDS केलेला आहे. तर त्यांनी MDSचं शिक्षण NITTचं युनिव्हर्सिटीच्या AB शेट्टी या कॉलेजमधून पूर्ण केलंय. इंडियन कॉलेज आणि युनिव्हर्सिटी रेटिंग प्रमाणे NITT युनिव्हर्सिटीला सर्वात हाय डायमंड रेटिंग आहेत. यासह NACC प्रमाणे देखील A ग्रेड रेटिंग त्यांना आहेत. या 8 वर्षाच्या शिक्षणानंतर त्यांनी अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये देखील प्रशिक्षण घेतलंय. यासह फेशियल कॉस्मेटॉलॉजीमध्ये देखील सर्टिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, खरं तर दात हा किती महत्त्वाचा घटक आहे चेहऱ्यामध्ये हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र अनेक वेळा असं होतं की अनेकांचे दात जे असतात ते वेडेवाकडे असतात किंवा खूपच पुढे असतात. त्यावेळेस अनेक जणांचा कॉन्फिडन्स कमी होतो किंवा आपण चांगले दिसत नाही अशी एक भावना मनात असते. तर आता त्याच्यावर उपचार देखील समोर आलेले आहेत. तर माझा पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे नेमकं काय असतं, ही नेमकी काय शस्त्रक्रिया असते, कशा प्रकारे ही ट्रीटमेंट केली जाते? तर पूर्ण डिग्रीचं नाव खरं तर ऑर्थोडॉन्टिक्स अँड डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स असं आहे. तर ऑर्थोडॉन्टिक्स हा जो भाग आहे त्याच्यामध्ये दाताच्या ठेवणला बरोबर करणं हे येतं. आणि दुसरं आहे डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स, म्हणजे आपल्या दाताचे आणि चेहऱ्याचे जे बोन्स असतात त्यांचा एकमेकांशी संबंध, त्यांची ठेवण बरोबर करणे हा पार्ट येतो. तर ऑर्थोडॉन्टिक्सला आम्ही 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो: प्रिव्हेंटिव्ह, इंटरसेप्टिव्ह, करेक्टिव्ह आणि सर्जिकल. तर प्रिव्हेंटिव्ह म्हणजे लहान बाळांना ब्रेसेसची गरजच पडायला नको यासाठी आधीच आम्ही त्यावर काही करेक्शन्स करतो. दुसरं म्हणजे इंटरसेप्टिव्ह, म्हणजे जर काही लहान मुलांना प्रॉब्लेम्स दिसत असतील, जर त्यांच्या जॉच्या डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल, जर त्यांना सवय असेल जशी अंगठा चोकायची सवय आहे, तर त्यावेळेस आम्ही आधीच ती हॅबिट इंटरसेप्ट करतो. तिसरं म्हणजे करेक्टिव्ह, म्हणजे ब्रेसेस जे सगळ्यांना माहीतच आहे. आणि शेवटचं सर्जिकल, म्हणजे जेव्हा ॲडल्ट पेशंट आमच्याकडे येतो आणि त्याच्या जॉची पोझिशन ऑलरेडी पुढे किंवा मागे असेल तर तेव्हा सर्जिकल ट्रीटमेंट केली जाते. अर्थात आता बोटॉक्स आणि फिलर्सनी पण काही मॅनिप्युलेशन्स करू शकतो. खरं डॉक्टर, मात्र आपण जर बघितलं तर ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या वेगवेगळ्या वयात देखील करता येऊ शकतात. तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑर्थोडॉन्टिस्टला कन्सल्ट करण्याची योग्य वेळ केव्हा असते, योग्य वय काय असतं? योग्य वय खरं तर जेव्हा बाळ 6 महिन्याचं असतं ते आयडियल वय आहे. किंवा कमीत कमी 7 वर्षाचं झाल्यावर तरी ऑर्थोडॉन्टिस्टकडे न्यावंच आपल्या मुलाला. कारण सांगते मी, कारण जेव्हा ब्रेस्ट फीडिंग चालू असतं तेव्हा जी सक्लिंग ॲक्शन असते त्याप्रमाणे त्याचा चेहरा डेव्हलप होत असतो. किंवा जसा माझ्याकडे एक फोटो आहे, अंगठा चोकायची जी सवय असते त्याच्यामुळे वरचे दात दातांवर प्रेशर येतं, ते पुढे जाऊ शकतात. खालचा जो जॉ आहे तो रिस्ट्रिक्ट होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जर ते योग्य वयात आल्या तर आम्ही तेव्हाच ते करेक्ट करू शकतो. जर एका एज नंतर आले तर मग सर्जरी हा एकच पर्याय राहील. तर योग्य वय म्हणजे मी म्हणेन 7 वर्षाचं जेव्हा मूल होतं तेव्हा तरी ऑर्थोडॉन्टिस्टला येऊन दाखवाच तुम्ही. खरंय खरंय. खरं तर ह्या ट्रीटमेंट नंतर चेहऱ्यामध्ये कशा प्रकारचे बदल आपल्याला बघायला मिळतात, की फक्त दातांमध्ये हे बदल होत असतात, चेहऱ्यामध्ये काही बदल दिसतात का या ट्रीटमेंट नंतर? हा खूप मोठा एक म्हणजे समज आहे लोकांचा की डेंटिस्ट किंवा ऑर्थोडॉन्टिस्ट म्हटल्यावर त्यांना वाटतं म्हणजे फक्त दातांशी संबंध आहे. हा खूप चुकीचा समज आहे. कारण जसं मी बोलले, सगळ्या चेहऱ्याची ठेवण कशी, आम्ही जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा पण आम्ही 2 सेट्स ऑफ फोटोग्राफ्स घेतो, इंट्राओरल आणि एक्स्ट्राओरल. इंट्राओरल म्हणजे दातांचं, एक्स्ट्राओरल म्हणजे बाकी पूर्ण चेहऱ्याला आम्ही गृहीत धरतो. तुमचं नाक कसं आहे, तुमचे ओठ कसे, तुमची चिन पुढे का मागे,
हे सगळं आणि एक मी उदाहरण देईन तुम्हाला. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया नावाचा प्रकार असतो. म्हणजे काही लोकांना रात्री झोपताना ते अचानक उठतात, त्यांना ब्रेथलेस फील होतं. तर याचं कारण कधी कधी मागे जर जॉची पोझिशन असेल आणि टंगची पोझिशन मागे असेल तर त्यांना ब्रीदिंग नीट करता येत नाहीये. ह्या वेळेस पण आम्ही एक मॅन्डिब्युलर ॲडव्हान्समेंट डिव्हाइस असा देतो. काही जणांना हेडेक होत असतो कारण त्यांची बाईट बरोबर नाहीये, व्यवस्थित जे फोर्सेस असतात दातांवर ते बॅलन्स नाही आहेत. तर ते हेडेक किंवा डोळ्यांचं दुखणं हे पण त्यामुळे असू शकतं. काही जणांना ब्रक्सिझम म्हणतो, म्हणजे रात्री ते असे क्लेंच करतात त्यांचे दात, त्यामुळे ते जेव्हा उठतात तेव्हा त्यांना मसल पेन होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मसल पेन आयदर बोटॉक्सनी ट्रीट करू शकतो किंवा कधी कधी TMJचं पेन असतं, म्हणजे इकडचा आपला जो जॉईंट असतो त्याचं पेन. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा करेक्ट होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच चेहऱ्याशी संबंध आहे असं अजिबात नाही समजावं की फक्त दातात बदल होईल बाकी तुम्ही सेम दिसाल. हा, खरं तर म्हणजे दातात जर बदल झाले ते मागे गेले तर चेहऱ्यामध्ये ते बदल आपोआप दिसायला लागतात. मात्र जेव्हा दातांवर ट्रीटमेंट केली जाते तेव्हा आपण बघतो की अनेक वेळा ब्रेसेस लावले जातात. तर ब्रेसेस कोणकोणत्या प्रकारचे असतात? बरोबर, ब्रेसेसचे आता बरेच प्रकार आले आहेत. एक तर ट्रेडिशनल जे आतापर्यंत चालत आले ते म्हणजे मेटल ब्रेसेस. आणि त्याच्यानंतर बिकॉज काही लोकांना ते मेटॅलिक स्माइल आवडत नाही, त्यामुळे सिरॅमिक प्रकार पण आहे त्याच्यात, म्हणजे दाताच्या कलरचे ब्रेसेस. आणि सेल्फ लायगेटिंग हा एक खूप चांगला प्रकार आलाय, कारण त्याच्यामध्ये जे इलॅस्टिक आम्ही लावतो मेटल ब्रेसेसमध्ये, सिरॅमिक ब्रेसेसमध्ये, ते शेवटी पिवळं पडतं आपल्या जे खाण्यात येतं. त्यामुळे सेल्फ लायगेटिंगमध्ये हे इलॅस्टिकच नसतं, त्यामुळे एस्थेटिकली पण ते बेटर आहे. त्याच्यात ट्रीटमेंट टाइम पण ट्रेडिशनल ब्रेसेसपेक्षा कमी आहे, फोर्स लेवल कमी आहे. आणि तुम्हाला माहित असेल की बऱ्याचदा आम्ही एक्स्ट्रॅक्शन करायला सांगतो पेशंट्सला, तर ते पण पॉसिबिलिटी अवॉइड होऊ शकते सेल्फ लायगेटिंग ब्रेसेसमध्ये. आणि नंतर नवीन प्रकार आले की दाताच्या मागे ब्रेसेस लावतात, त्याला लिंग्वेल ब्रेसेस असं म्हणतात. आणि सर्वात नवीन तर आपले अलायनर्स, किंवा मी रेकमेंड करते इनव्हिजिलाइन, म्हणजे ते एक प्लास्टिक ट्रेज असतात जे तुम्ही घालू शकता, काढू शकता. अच्छा, तर ह्यामध्ये वेगवेगळे कोणते प्रकार आहेत? म्हणजे इनव्हिजिबल म्हटल्यानंतर ते दिसणार नाहीत. अनेक वेळा मेटल ब्रेसेस जेव्हा आपण बघतो ते दिसतात, स्पष्टरित्या ठळकरित्या ते दिसून येतात. तर इनव्हिजिबल ब्रेसेस कोणकोणत्या प्रकारचे आहेत? आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जेव्हा लावले जातात तेव्हा आपण अनेक वेळा बघतो की इनव्हिजिबल ब्रेसेस जर लावले जात असतील तर त्यांचे ट्रीटमेंट कशा प्रकारे होत असेल, किंवा ते कुठल्या धातूने बनवले जात असेल. आपण जर बघितलं तर हे मेटलने बनवले जातात, मग इनव्हिजिबल ब्रेसेस कशा पद्धतीने बनवले जातात? बरोबर, आता इनव्हिजिबल ब्रेसेस तुम्ही विचारलात कुठच्या प्रकारचे असेल, तसे बरेच आहेत. स्माइल अलायनर आहे, इनव्हिजिलाइन आहे, जे मी स्वतः पेशंटसाठी वापरलेला आहे. मी एक व्हिडिओ दाखवू शकते तुम्हाला, म्हणजे तो ट्रीटमेंट कसं असतो ते तुम्हाला कळेल. तर एक डिजिटल स्कॅनिंग केलं जातं पेशंटचं, जे आधी आपण माप घ्यायचो एक मटेरियल लोड करून, तसं नाही होत. त्याच्यात डिजिटल स्कॅनिंगने पेशंटचे इमेजेस येतात आणि त्यांचं क्लीन चेक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्येच त्या दातांची ठेवण शेवटी कशी असणार आहे हे तुम्हाला आधीच कळतं. त्यामुळे पेशंटला पण जरा जास्त कॉन्फिडन्स वाटतो आणि आम्ही पण ट्रीटमेंट त्याप्रमाणे प्लॅन करू शकतो. जसं आणि त्यामुळे ट्रीटमेंट टाइम पण आम्हाला कमी करता येते, कारण तेवढी अॅक्युरसी असते, तेवढं कस्टमायझेशन असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते दिसत नाही, महत्वाचा घटक आहे. आणि सगळे जे ट्रेज असतात ते एकत्रच पेशंटला देतो, त्यामुळे काही जणांना, प्रत्येक जणांना दर महिन्याला ऑर्थोडॉन्टिस्टकडे यायला नाही जमत, प्रोफेशनल रिक्वायरमेंट्स किंवा काही असो. तर हे सगळे ट्रेस त्यांना एकत्रच घरी दिले जातात. मी त्यांना एक शेड्यूल बनवून देते, ते त्याप्रमाणे घालतात. आणि तुम्हाला खाण्यावर काहीही रिस्ट्रिक्शन्स नसतात, कारण मेन पेशंट माझ्याकडे हे कंप्लेंट घेऊन येतात की आता आम्ही काही खाऊ नाही शकत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रे फक्त काढायचा आहे, ठेवायचा आहे, हवे ते खा, व्यवस्थित क्लीन करा, तुमचं झाल्यावर परत तो ट्रे लावून टाका. खरे आपण जर बघितलं तर मेटल ब्रेसेस संदर्भात तुम्ही सांगितलं आणि त्यासोबतच इनव्हिजिबल ब्रेसेस संदर्भात देखील तुम्ही माहिती दिली आहे. मात्र इनव्हिजिबल म्हटल्यानंतर त्याचा कॉस्ट हा जास्त असण्याची देखील शक्यता असते. ही भीती खरं तर अनेकांच्या मनात असते आणि ते दिसू नये म्हणून ते इनव्हिजिबल ब्रेसेस जास्त प्रिफर करण्याचा प्रयत्न करतात की आपण ती घेऊया. पण त्याची एकूणच कॉस्ट किती आहे आणि एकूणच कालावधी काय असतो त्यासाठी? सो ब्रेसेस पेक्षा नक्कीच जास्ती कॉस्ट आहे. आणि किती असेल ते
केसच्या कॉम्प्लेक्सिटीवर डिपेंड करतं. आणि माझ्या मते तुम्ही जेव्हा तुमच्या हेल्थवर किंवा शरीराच्या कुठच्या पण पार्टवर खर्च करता तर तो एक्सपेन्स नाही, ती इन्व्हेस्टमेंट असते. तुम्हाला त्याच्या बदलात एक काहीतरी परमनंट सोल्युशन मिळतंय. आणि हे जे त्यांचं सॉफ्टवेअर आहे त्यांचा डेटाबेस खूप ह्यूज आहे. दे हॅव करेक्टेड मिलियन्स ऑफ स्माइल्स, जो US मध्ये डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे त्यांची ॲक्युरेसी आणि एफिशियन्सी हे ब्रेसेस किंवा कोणीच दुसरं मॅच नाही करू शकत. त्यामुळे अर्थात तुम्ही म्हणालात ते बरोबर, कॉस्ट जास्त असते. बरोबर आहे. खरं तर डॉक्टर आपण बघत असतो की दात जर एका लाईनमध्ये नसतील किंवा वेडेवाकडे असतील तर त्यामुळे अनेकांचा कॉन्फिडन्स देखील डाऊन होत असतो. मात्र ही ट्रीटमेंट करण्याआधी जेव्हा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते तेव्हा अनेक अफवा देखील त्यांच्या कानावर येत असतात जे रुग्ण असतील. तर काहींचं म्हणणं असतं की अरे ही ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचा जो परिणाम असतो तो डोक्यातल्या काही नसांवर देखील बघायला मिळतो. तर ह्या ज्या अफवा आहेत त्या खऱ्या आहेत का किंवा त्याचा कुठलाही दुष्परिणाम होतो का? बरोबर. हे मला बऱ्याच पेशंट्सने विचारले की त्यांना असं वाटतं की त्यांच्या डोळ्यांवर काहीतरी परिणाम होईल. हे खूपच चुकीचा कॉन्सेप्ट आहे. असं मी कधीच बघितलेलं नाहीये. ब्रेसेस किंवा इन्व्हिजिलाइन तुम्ही दाताला सरळ करायला गेलात तर तुम्ही अंधळे नाही होणार. तुमच्या डोळ्यावर किंवा म्हणजे तुम्ही जसं बोललात हेडेक किंवा जे काय तसं काहीही दुष्परिणाम नाही होत. आणि एक मी तुम्हाला गैरसमज सांगते. लोकांना वाटतं की ह्या ब्युटी ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे जेव्हा आपण छान नाही दिसत, दात छान नाही दिसत तेव्हाच आपण तारा लावायच्या. तर हे पण चुकीचं आहे. कारण तुमचे दात जेव्हा वेडे वाकडे असतात तेव्हा तुमचं क्लिनिंग व्यवस्थित होत नसतं. कॅव्हिटीज डेव्हलप होतात, रूट कॅनल ट्रीटमेंट लागते, इम्प्लांट्स लागतात. म्हणजे तुम्ही बेसिकली आधी त्या गोष्टीला निग्लेक्ट कराल असं समजून की हे फक्त लुक्ससाठी आहे, पण तसं नाहीये. फंक्शनली पण आम्ही फंक्शन पण गृहीत धरतो. जसं मी म्हणाले की लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असते, तर त्यामुळे त्यांची टंगची जी पोझिशन आहे, जिभेची जी पोझिशन आहे ती अफेक्ट होते. मग त्यामुळे त्यांचं स्पीच, त्यांचं ब्रीदिंग ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात. त्यामुळे असं कोणी समजू नये की ही फक्त एक ब्युटीसाठीची ट्रीटमेंट आहे. दुसरा एक मी गैरसमज ऐकलाय की त्यांना वाटतं की आपण जर ट्रीटमेंट केली तरी दात शेवटी परत आहेत तसेच होणार. तर तसं होत नाही. आम्ही एक रिटेनर देतो पेशंट्सला. तो रिटेनर जर त्यांनी घातला व्यवस्थित तर तसं काहीही होणार नाही. जसं प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स असतो, गाडीचा मेंटेनन्स असतो, घराचा मेंटेनन्स असतो, तसाच दातांचा पण एक हा छोटासा मेंटेनन्स समजू शकता. खरे आपण जर बघितलं डॉक्टर तर अनेकांचे केस, डोळे, नाक हे खूप सुंदर असतात. मात्र फक्त दातांमुळे त्यांच्या चेहऱ्याला अनेक वेळा कुरूपता येत असते. आणि अशाच कुठल्याही समस्येला तुम्ही जर सामोरे जात असाल तर अर्थातच तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधा. अनेक जण त्या ठिकाणी आहेत, अनेक रुग्ण आहेत डॉक्टरांचे ज्यांनी त्यांच्याकडून खरं तर ट्रीटमेंट घेतलेली आहेत. आणि ही ट्रीटमेंट वर्ष, दीड वर्ष अर्थातच तुमच्या दातांवर डिपेंड करते की कशा प्रकारे तुमचे दात किती पुढे आहेत, किती मागे आहेत आणि कशा प्रकारचे ट्रीटमेंट खरं तर तुमच्या दातांना गरजेची आहे त्यावर खरं तर वेळ हा डिपेंड करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा कुठल्याही समस्येला तुम्ही सामोरे जात असाल तर डॉक्टरांना तुम्ही संपर्क साधा. आणि फर्स्ट कन्सल्टेशन जे आहे ते फ्री आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही संपर्क साधून तुमच्या मनातील प्रश्न त्यांना विचारू शकतात. आणि तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे नाहीये किंवा नैसर्गिकरित्या तुमचे दात आत जाऊ शकतात का या संदर्भात देखील तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतात. खरं तर डॉक्टर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जर बघितलं तर अनेकांचे दात हे लहानपणापासून पुढे असतात किंवा काही कारणास्तव ते नंतरही पुढे येत असतात. तर नैसर्गिकरित्या ते मागे जाण्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का किंवा लहानपणापासून कशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे दात पुढे नाही येणार असं काही शक्य आहे का? तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम डिपेंड करतो. म्हणजे आता जर तुम्हाला दिसतंय की तुमचं बाळ अजूनही म्हणजे अंगठा चोकतंय तर तुम्ही त्याला तेव्हाच थांबवलं पाहिजे. जर तुम्हाला ते नसेल जमत तर तुम्ही आमच्याकडे आम्ही अप्लायन्स देतो ज्याच्यानी ते प्रिव्हेंट होऊ शकतं. किंवा काही लोकांना जीभ बाहेर काढायची सवय असते. त्या सगळ्या गोष्टीमुळे प्रेशर लागत असतं दातांना, त्यामुळे ते पुढे सरकत असतात. तर सर्वात म्हणजे नॅचरल तुम्ही उपाय विचारलत तर तुमचे फंक्शन सुधारा. म्हणजे ह्या ज्या सवयी आहेत त्या तुम्ही ब्रेक करा. किंवा काही लोकांना झोपताना तोंडातनं श्वास घ्यायची सवय असते. असं पण जेव्हा होतं तेव्हा तुमचे दात परत पुढे जातात कारण तुमचं तोंड सतत उघडं असतं. तुमचा लिप फॉल व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुमच्या एक छोट्या छोट्या सवयीमुळे
ती कुरूपता येते जसं तुम्ही म्हटलं. हां, खरंय. डॉक्टर, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण जर बघितलं तर ट्रीटमेंट करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया म्हणजे किंवा कुठली सर्जरी करावी लागते का, की ही सर्जरी फ्री ट्रीटमेंट असते आणि यामध्ये दुखापत कशा प्रकारची होत असते? कारण अनेकांच्या मनात एक भीती असते की दातांची ट्रीटमेंट म्हटल्यानंतर काही सर्जरी तर होणार नाही ना, तर कशा प्रकारची नेमकी ही ट्रीटमेंट केली जाते? ऑर्थोडॉन्टिक्समध्ये दुखण्याचा असा एवढा काही संबंध नसतो. थोडंफार प्रेशर जाणवतं कारण तुमचे दात हलतायत, पण त्या म्हणजे एक्सेप्ट फॉर दॅट अजून काही खूप दुखतंय असं नाहीये. सर्जरी सुद्धा इन्व्हॉल्व नसते, त्याच्यात ब्लीडिंग वगैरे काहीही होत नाही. एक वेळ काही जणांचे सुळे जे आहेत ते हिरडीच्या आत असतात, तेव्हा आम्ही सर्जिकली त्याला एक्सपोज करतो आणि मग त्याला तुमच्या आर्चमध्ये आणतो. पण जे बाकीचे थोडेफार क्रुकेड असतील, पुढे असतील, मागे असतील, तर व्यवस्थित हसत हसत ट्रीटमेंट पार पडते, कोणाला काहीही दुखत. खरे डॉक्टर, खरं तर आपण जर बघितलं तर वन डे स्माइल मेकओव्हर असं खरं तर अनेक वेळा आपण ऐकलेलं असेल, तर याचा अर्थ नेमका काय असतो त्या संदर्भात मला जाणून घ्यायचं. आणि त्यानंतर तुमचे काही रुग्ण आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या देखील आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. मात्र मला सुरुवातीला या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. वन डे स्माइल मेकओव्हर म्हणजे खरं तर व्हिनियर किंवा क्राऊननी म्हणजे तुमचे दात घासले जातात आणि त्याच्यावर व्हिनियर्स किंवा क्राऊन लावतात. तर ते पण कधी कधी गरजेचं असतं, कधी कधी नसतं. जर तुमचे दात पिवळे आहेत किंवा त्यांचा शेप बरोबर नाही आहे, त्यावेळेस व्हिनियर्स क्राऊन लावणं हे बरोबर आहे. पण दात वेडे वागडे किंवा तुमची बाईट बरोबर नाहीये, त्यावेळेस ही गोष्ट लावणं खूप चुकीची आहे. तर ते डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्हाला सांगायची की कधी तुम्हाला ब्रेसेसची गरज आहे आणि कधी व्हिनियर्सची गरज आहे. तुम्ही फक्त ते वन डे मध्ये होईल म्हणून ते कराल तसं ते टिकलं पण पाहिजे. जर तुमची बाईट बरोबर नाही आणि नुसतंच मी वरनं लावून टाकलं, पण ते टिकणार कसं ना? खरे डॉक्टर, खरं तर अनेकांनी तुमच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ती यशस्वीरित्या पार पडली आणि त्यानंतर त्यांचा जो एक कॉन्फिडन्स होता तो वाढला. अनेकांच्या मनात भीती होती की आपण चांगले दिसत नाही, मात्र त्या सगळ्या गोष्टी आता दूर झालेल्या आहेत आणि असेच काही रुग्ण आहेत त्यांचे ज्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया आपण बघूयात. ब्रेसेस लावायच्या आधी खरं तर हसताना किंवा कोणाशी बोलताना मला थोडा संकोच वाटायचा बिकॉज ऑफ माय क्राउडी टीथ्स. पण आता डॉक्टर सांक्षी यांच्या उत्कृष्ट ट्रीटमेंटमुळे मी कॉन्फिडेंटली स्माईल करू शकते आणि बोलूही शकते. मी त्यांची खूप मनापासून आभारी आहे. त्या त्यांच्या क्षेत्रात परफेक्शनिस्ट तर आहेतच, पण त्याबरोबरच एक उत्तम व्यक्तिमत्वही त्यांचं आहे. ये जो अलाइनर है ये एक बहुत ही नो डाउट ये बहुत ही एक अच्छा जिसको कहेंगे खोज है. इसको आप लगा करके कॉन्फिडेंटली आप बात कर सकते हैं. ब्रेसेस तो अच्छा होता ही है और ये बहुत पुराना था, बट ये एक जो नया आविष्कार हुआ है ये मेरे लिए बहुत ही अच्छा साबित हुआ, क्योंकि मैं चाहती थी कि मैं अगर हंसूं तो वो दिखाई नहीं दे और लोगों को, सामने वालों को पता न लगे कि हाँ मैंने कोई चीज़ ऐसे अपने दांतों में पहनी है. तर आपण बघितलं तर किती चांगल्या प्रकारे उपचार खरं तर डॉक्टरांकडून अनेक रुग्णांनी घेतलेले आहेत आणि त्यांना कसा फायदा झाला हे देखील आपण ऐकलंय. तुम्हालाही खरं तर असा फायदा करून घ्यायचा असेल तर नक्कीच डॉक्टरांना संपर्क साधा. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फर्स्ट कन्सल्टेशन जे आहे ते फ्री आहे, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना संपर्क साधून तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकतात. डॉक्टर, मला खरं तर शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. अनेकांच्या मनात जी भीती असते किंवा गैरसमज असतो तो दूर करण्यासाठी आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही ट्रीटमेंट किती महत्त्वाची आहे या संदर्भात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी ऑलरेडी मेन्शन केलंय की लहानपणी तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या ऑर्थोडॉन्टिस्टकडे. ते खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा बाळांची जी सायकोसोशल डेव्हलपमेंट असते ती त्या वयात होत असते आणि जर त्यांची दातांची ठेवण किंवा जॉजची ठेवण बरोबर नसेल तर त्यांना बुली केलं जातं किंवा मजा उडवली जाते आणि यामुळे ते मूल असं समजून मोठं होतं की त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यात काहीतरी डिफेक्ट्स आहेत. तो एक मेंटल ट्रॉमा म्हणायला हरकत नाही. तर हे या सगळ्या गोष्टी अवॉइड करू शकतो.
आणि दुसरं म्हणजे कुठच्या पण मार्केटिंग गिमिक्सला बळी नका पडू. MDS ऑर्थोडॉन्टिस्टलाच कन्सल्ट करा. तो सर्टिफाईड MDS ऑर्थोडॉन्टिस्ट आहे की नाही हे बघून त्यांचाच सल्ला घ्या. खरं तर डॉक्टर वेळ संपलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही इथं आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन अर्थातच तुम्ही आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलंय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. तेव्हा जर तुमचे देखील डोळे, नाक, केस हे तिन्ही घटक सुंदर असतील, मात्र दात जे आहेत ते वेडेवाकडे किंवा फारच पुढे असतील, तर सर्व घटक असून देखील वेड्यावाकड्या दातांमुळे तुमच्या चेहऱ्याला कुरूपता येत असते आणि अशा समस्येला जर तुम्ही सामोरे जात असाल किंवा दातासंदर्भात कुठलीही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टर साक्षी यांना संपर्क साधू शकतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फर्स्ट कन्सल्टेशन जे आहे ते फ्री आहे, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधून तुमच्या मनातील प्रश्न त्यांना विचारू शकतात. सध्या मी या कार्यक्रमात इथंच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे